नमस्कार मंडळी. हादग्याच्या फुलांचं सीझन संपत इलो बहुतेक तरी. आणि आमच्या घरात हादग्याची फुला म्हणजे सगळ्यांका आवडीचा विषय. आज बाजारात गेले होते, हादग्याची फुला अचानक समोर येली. मग काय मोह आवरलो नाही घेण्याविसून. मग आज म्हटलं हादग्याची फुलं आणूया, मस्त अशी त्याची कुरकुरीत भजी बनवूया आणि तुमच्यासोबत त्याची रेसिपी पण शेअर करूया. बघा तर मग ही ½ किलो पेक्षा पण कमी असत फुला. त्याचे ना मधलं जर पुंकेसर म्हणतात ना, तो मी ऑलरेडी काढून घेतलंय. आता ना हे का आपण स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया आणि बनवूया मस्त अशी हादग्याच्या फुलांची भजी. स्वच्छ अशा पाण्यात चांगली धुवून घेऊया 1-2 वेळा, कारण ना ह्याच्यामध्ये कधी कधी ना बारीक मुंगळी पण असतात. त्याच्यामुळे ती आधी ना बघून घ्यायची छानपैकी आणि 2 पाण्याने मस्त अशी व्यवस्थित फुला धुवून घेऊया. 1 वाटी बेसनचं पीठ घेतलंय आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलंय. तांदळाचं पीठ घालायचं. तांदळाचं पीठ घातलं ना की भजी एकदम कुरकुरीत होता. ओवा घाला. ओवा घातल्यामुळे पोट खराब होत नाही. ओवा तर हवंच हवं. त्याच्यानंतर थोडासा आपण ना जिरा टाकूया. जिरा पण छान लागतं भजीमध्ये, त्यामुळे जिरा घातलंय. हळद टाकूया थोडीशी आणि चवीनुसार तुम्ही मीठ घालायचं. चवीनुसार मीठ टाकूया. छान असं ना बेसन आता ढवळून घेऊया पाणी टाकून. तेल तापेपर्यंत आपण ही हादग्याची फुलं आहेत ना, ती बेसन मध्ये डिप करून म्हणजे तशी बुडवून ठेवूया. म्हणजे बेसन पण लागत तोपर्यंत ते का, आणि आपला तेल पण गरम होईत. तेल छान असा गरम झालेला असा. आपण आता ही भजी एक एक करून तेलामध्ये सोडूया. भजी छान अशी दोन्ही साईडने भाजलेली आहेत. आपण आता ना ही काढून घेऊया. प्लेट मध्ये टिश्यू पेपर ठेवलंय, म्हणजे एक्सेस ऑइल जर असत ना तर ता निघून जाईल. बघा मग आपली हादग्याची भजी मस्त अशी रेडी झालेली आहेत. आणि तुमका जर रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करू विसरा नको. धन्यवाद.